ते ठराविक त्यांचे बगल बच्चे तयार करून देत होते आणि अधिकारी शिक्काछाप फक्त सही करत होते. यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या व्यक्तीला कधीही न्याय मिळत नव्हता. या दृष्टीनं आम्ही सरकार पातळीवरती ते विषय घेऊन जाऊ. पण तहसीलदार म्हणून आल्यानंतर रासकर मॅडमच्या कामामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पारदर्शकता आहे. कामाचा त्या चांगल्या प्रकारे ओळख करतात. आता एक आमदार महोदयांना दिसला असेल की आतापर्यंत तहसीलदार इतर अधिकारी हे कारखान्यावर जायचे, ते कारखान्यावर येत नसावेत. कारण यांना अधिकारी यांचे पाय चाटू लागतात. खंबीरपणानं एखादा अधिकारी काम करायला लागला आणि तो यांच्या पायाचं दर्शन घेणार नसला की तो अधिकारी अकार्यक्षम. गेले अनेक वर्ष तहसील कचेरीतले निर्णय, पंचायत समितीतले निर्णय, प्रांत ऑफिस मधले निर्णय, ते ठराविक त्यांचे बगल बच्चे तयार करून देत होते आणि अधिकारी शिक्काछाप फक्त सही करत होते. यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या व्यक्तीला कधीही न्याय मिळत नव्हता. आज तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळायला लागलेला आहे. न्याय मिळत असल्यामुळं त्यांच्या दारात जाऊन कोण उभा राहत नाही, यांच्या नेत्याकडे कोण हात जोडत नाही. ही शोकांतिका आहे. बरोबर आहे. ह्यांना अधिकारी कसले लागतात? सर, एक उदाहरण आहे माझ्याकडं, ते आतापर्यंत मी बोललो नव्हतो, आज ते बोलतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एका अधिकाऱ्यानं म्हणतो, नाव नंतर मी करेन कधीतरी योग्य ठिकाणी, एका अधिकाऱ्यानं पंचायत समितीच्या सदस्याचा ईबी फॉर्म गिळला. ईबी फॉर्म गिळला. तो अधिकारी वाळवा तालुक्यामध्ये झेडपीचे अर्ज कुणाचे आले, पंचायत समितीचे अर्ज कुणाचे आले, कुणावर आक्षेप घेता येईल, कुणाचा अर्ज उडवता येतील, आणि आमचे विरोधकांचे अर्ज पूर्ण झाल्यानंतर अंधारातला एक खेळ सुरू झाला. पूर्ण झाल्यानंतर मग आमचा कोण उमेदवार आहे, हाय, मग त्यांचा कोण चालेल, हा चालेल. म्हणजे त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज भरताना वेगळेच लोक, ईबी फॉर्म ठराविक माणसाला, आणि संध्याकाळी रात्रीचे ईबी फॉर्म बदलले. इथं राहुल दादा शीट आहे, मग ही आमके शीट घालूया, चला हे ईबी फॉर्म बदला. हे मला माहित नाही का? म्हणजे असे पाय चाटणारे अधिकारी या वाळवा तालुक्यामध्ये आतापर्यंत येत होते.
पण त्या अधिकाऱ्याची धाडस आणि मजल कुठवर जावावी? त्या अधिकाऱ्यानं डायरेक्ट माझ्या उमेदवारातच हात घातला. जाऊ दे लांबचं म्हणजे तो अधिकारी निर्डावलेला एवढा की त्याला असं वाटलं नाही. एक लोकप्रतिनिधीनं भरलेला, त्यांनी दिलेला अर्ज आहे, त्याचा एबी फॉर्म गिळावा कसा? आता ते म्हणतील त्यांचा अर्ज चुकीचा होता. होय, मी काही चुकीचा मंत्री झालो का, आमदार झालो का? इथपर्यंत आलो कशामुळे आलो? काहीतरी अभ्यास असेल ना माझा. पुस्तक वाचून अधिकारी होता येतं. राजकारणामध्ये काम करून, घाम गाळून, श्रम करून, जनतेचा विश्वास संपादन करून यशस्वी होता येतं. पुस्तक वाचून भांडी घासायला येत नाहीत. आणि म्हणून मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की पुन्हा आमच्याकडे बोट दाखवू नका. चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी हे महायुती सरकार आहे. कारण अधिकाऱ्यांना असं धमकीत सोडायचं, त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं, यांच्या अजून ध्यानात नाही. सत्ता बदल झालेला आहे. त्यामुळे मी चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. जे चांगलं काम करणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवू. धन्यवाद. आता विचार.